नमस्कार मुलांनो. आता आपण अजून एक दुसरी चित्रकथा वाचूयात बरं का. त्या चित्रकथेचं नाव आहे बंडूची इजार. माहिती ना तुम्हाला इजार काय असते? तर आता आपण ही गोष्ट वाचूयात. आधी पहिल्यांदा बंडूविषयीची माहिती जाणून घेऊयात. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडूमामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे बघूयात पुढे काय झालं. धोंडू काका म्हणजे कोण असतील बरं? टेलर. बघा दिसतं का चित्र? बंडूची इजार किती मोठी झाली आहे, लांबच्या लांब. बघा बंडू काय म्हणतो. इजार जरा लांब झालीये, चांगली 4 बोट लांब झालीये. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे मग कुठं गेला बघा. अगं इजार जरा 4 बोट कमी करून टाक घालतीस का? अहो सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. त्याने आपल्या पत्नीला विचारलं बरं का. पत्नीने नकार दिला. आता तो आपल्या बहिणीकडे गेला बरं का. सुबे, इजार जरा 4 बोट कापून टाक घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की. आई, ए आई, इजार जरा 4 बोट कापून टाक घालतीस का? ठेव तिकडं तुझी इजार, इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. आता असं म्हणजे ती मनातल्या मनात विचार करते बरं का त्याची पत्नी. सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. टाके घालणे म्हणजे माहिती ना तुम्हाला? हे बघा सुईनं असं शिवते. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये असं तिच्या बहिणीच्या मनात पण विचार आलं बरं का. हे असे गोल 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 आहेत ना, म्हणजे मनातल्या मनात विचार तिच्या आला. बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. आता बंडूची आई मनातल्या मनात काय विचार करते बघा. उगा खेकसले पोरावर, एवढा राब राब राबतोय पोरगा. बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं असा बंडू विचार करतो. हे बघा प्रत्येकाने टाके घालून घालून तिथंच विचार ठेवलेली असते, कापून टाके घातलेले असतात. बंडू इजारीचे पाय 4 बोट कापतो व टाके घालतो. बघा घातली बंडूनी विजार, बघा किती छोटी झालीये. सगळेजण आश्चर्याने पाहतात.
पत्नी म्हणते, मी इजार 4 बोटं कापली. मी पण. अगं बया, मी पण इजार 4 बोटं कापली. आणि मी पण. चौघेही खळखळून हसतात. अशा प्रकारे बंडूच्या इजारीची काय तयार झाली? बरमोडा पॅन्ट तयार झाली, हो की नाही? आवडली ना तुम्हाला बंडूची इजार ही चित्रकथा? तुम्ही पुन्हा ही चित्रकथा वाचायची बरं का? आणि याच्यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न तयार करता येतील का? तुम्ही ती प्रश्न सुद्धा तयार करायची आहेत. ओके? नमस्कार.